येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पालिका निवडणूक विभागाने प्रारूप मतदार याद्याही जाहीर केल्या आहेत. मात्र या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप करत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी पालिका मुख्यालयाला धडक दिली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. तसेच जाब देखील विचारला गेला. यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाला भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. ठाणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रिया पालिका निवडणूक विभागाने उरकली असून त्यापाठोपाठ प्रारूप मतदार याद्याही जाहीर केल्या आहेत. याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलेला आहे. ठाणे महानगरपालिकेने मतदार याद्या जाहीर करण्याची 15 दिवस आधीच प्रभागांचे नकाशे जाहीर केले होते. परंतु मंजूर नकाशा आणि त्यामधील मतदार संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. हे एका प्रभागाच्या निरीक्षणातून समोर आले असून ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 33 प्रभाग आहेत. नकाशामध्ये दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेरील देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आलेली आहे. एकूण मतदार संख्या अंदाजे 16,49,000 एवढी असून त्यामध्ये साधारण 4 लाखांच्या आसपास मतदार वाढलेले आहेत. याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागांमध्ये 20-25,000 आणि 25% मतदार संख्या वाढली आहे, असा आरोप जाधव यांनी केलेला आहे. मला असं वाटतं की ज्या प्रारूप याद्या जाहीर केल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे. जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये बाहेरच्या याद्या घुसवण्यात आलेल्या आहेत. एक प्रभाग तर असा आहे की प्रभाग क्रमांक 3 त्याच्यामध्ये रेमंडची नावं आलेली आहेत. पाचव्या प्रभागातल्या लोकांची नावं तिकडे आलेली आहेत. आणि मला असं वाटतं की जर अशा प्रकारे जर मतदार घुसवणार असाल, नगरसेवकांना आवश्यक असलेले मतदार आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आणणार असाल तर ह्या निवडणुका निष्पक्ष कशा होऊ शकतील. आम्ही अनेक झोल झालेत ते आता निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत. तेही निशब्द होते, त्यांनाही काही उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. सो मला असं वाटतं की जर अशा प्रकारे निवडणुका झाल्या तर त्या जिंकणं कठीण होऊन जाईल. जोपर्यंत निवडणूक याद्या साफ होत नाहीत, त्यातल्या ज्या काही कन्फ्युजन आहेत ते दूर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका झाल्या नाही पाहिजेत. आमची अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. ज्यांची नावं वगळलेली आहेत, म्हणजे ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत. आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वॉर्डात आली. म्हणजे मला एक सांगा, ठाण्यात 16,49,000 मतदार होते. आता 4.5 लाख मतदान वाढलेत. कुठून आले 4.5 लाख लोक नवीन मतदान करायला? यांची नावं कोणी घुसवली? ही सगळी पाहता बघा, एक तुम्हाला मी सांगतो, कॅल्क्युलेशन निवडणुकीचं असं आहे की आम्हाला 8-8,500 मतं पडतात. निवडून येणाऱ्याला 9-9.5 मतं असतात. 1,000-1,500 मताने निवडणुकीचा रिझल्ट लागतो. ही जी काही 1,000-1,500 मतांनी हे निवडून येतात ना, ती ही बाहेरनं आणलेली बोगस नावं आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाप आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत तो चुकीचा आहे. याच्यामुळे चांगले कार्यकर्ते जे 5-5 वर्ष लोकांची कामं करतात, मेहनत करतात, लोकांमध्ये जातात, लोकांची कामं करतात आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदानांमुळे निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही. कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते, जिचा काही राजकारणाशी संबंध नसतो, ती नगरसेवक होते आणि 5 वर्ष ती घरात बसून राहते. त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते. माझी मतदारांना पण विनंती आहे, चिन्ह पाहू नका, काम करणाऱ्या मुलांना संधी द्या, नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की. म्हणजे आता मतदार याद्यांमध्ये झोळ करायचा आणि निवडणुकीला 5-5, 10-10 करोड रुपये वॉर्डामध्ये वाटायचे आणि असे जे निवडून येतात, नाहीतर यांची लायकी नाही हो निवडून येण्याची. हे बघा, आता हे आम्ही समोर आणलं सगळं. अशा अनेक गोष्टी आहेत. आता आम्ही वॉर्डावाईज जाऊन काम करू. जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्शन नोंदवता येतील तेवढे नोंदवू आणि त्यातूनही काही नाही झालं तर मग निवडणुकीचा दिवस आहेच आमच्यासाठी.